ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। समाधिषटक संपत्तीचा विचार करत असताना शम म्हणजे काय हे आपण पाहिलं। त्या वृत्तीला शम म्हणा, त्या वृत्तीला शम म्हणा ज्या वृत्तीने ऐहिक विषयांच्या उपभोगाकडे जाणारं मन शांत केलं जातं आणि श्रवणादिकाकडे प्रवृत्त केलं जातं। मागे विचार केल्याप्रमाणे शम दम या सगळ्यांचा साक्षात संबंध हा अंतःकरणातील वृत्तींशी आहे। त्यामुळे मनाचा निग्रह करणारी वृत्ती म्हणजे शम हा विचार केल्यानंतर दम म्हणजे काय ते आता आपल्याला पाहायचं आहे। दम याची व्याख्या करत असताना आचार्यांनी विवेक चूडामणी मध्ये म्हटलं, विषयेभ्य परावर्त्य स्थापनम स्वस्व गोलके उभयेषाम इंद्रियाणाम सदम परिकीर्तितः। विषयेभ्य परावर्त्य विषयांपासून परावृत्त करून स्थापनम स्वस्व गोलके आपापल्या इंद्रियांच्या गोलकांच्या ठिकाणी आपापल्या इंद्रियांना त्यांच्या गोलकांच्या ठिकाणी स्थापन करणं आणि ते कसं उभय इंद्रियांना म्हणजेच ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना यालाच दम असं म्हणतात। वेदांत साराने याचाच संक्षेप करत असताना दम हा बाह्येंद्रियाणाम तद व्यतिरिक्त विषयेभ्यः निवर्तनम असं म्हटलं। म्हणून आता प्रश्न येतो, म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे। इंद्रियांचा दम करायचा म्हणजे काय करायचं? तर इंद्रियांचा दम करायचा म्हणजे काही नाही, आधी इंद्रिय म्हणजे काय हे जाणायचं आणि त्यांना त्यांच्या कार्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाऊ द्यायचं नाही, एवढंच। इंद्रिय म्हणजे काय? आपण इंद्रिय कोणती आहेत? 10 इंद्रिय म्हटलं ना, उभयेषाम इंद्रियाणाम। उभय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय। कोणकोणती आहेत? श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम, कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ज्ञानेंद्रिय सांगितली। कारण याच्यापासून आपल्याला शब्दाधिक 5 विषयांचं ग्रहण होतं। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आपण त्याद्वारे ग्रहण करतो। आणि 5 कर्मेंद्रिय झाली, हात, पाय, जीभ, गुद आणि जननेंद्रिय। बाकी इंद्रियांचं काय? बाकी हे आहेत, परंतु यांचा मुख्यत्व विचार सांगितला। कारण मुख्य आपली जी शारीरिक शरीर धर्माची कर्म आहे त्यांचा याच्या सगळ्याशी संबंध आहे। मग मेंदू आणि हृदयाचा या इनव्हॉलंटरी ऍक्शन याच्याशी संबंध येत असल्यामुळे त्याचा कर्मेंद्रियाशी संबंध नाही। असो, तो विषय स्वतंत्र आहे। या इंद्रियांचा आता विचार करत असताना त्या इंद्रियांचं स्वरूप काय हे लक्षात घ्या। ती इंद्रिय सूक्ष्म आहेत, आणि नेत्र हे इंद्रिय याचं स्थान काय आहे? तर जे त्याचं स्थान आहे त्याला आपण गोलक असं म्हणतो। नेत्रेंद्रियाचं स्थान काय? डोळे, त्याचं ते गोलक म्हणतो। या इंद्रियांना आवृत्त कसं करायचं? काही इंद्रिय आपापली जागा सोडून बाहेर जात आहेत का?
तर हो आणि नाही. कारण इंद्रियाचा एखादी वस्तू या दृष्टीने विचार केला, उदाहरणार्थ एखादी छोटी डबी किंवा एखादा छोटा दिवा, त्या दृष्टीने विचार केला तर इंद्रिय काही आपली जागा सोडून बाहेर जात नाहीत. पण तोच दिवा जर का तेवत असेल, पेटलेला असेल, प्रकाशित होत असेल, तर त्याच्यातून बाहेर प्रकाश तर जातो ना. त्या प्रकाशाला आवृत्त करू शकतो का? तोच विचार आहे. एखादा बल्ब आहे, तो आपली जागा सोडून जात नाही, पण चालू केल्यानंतर त्याच्यातून प्रकाशधारा बाहेर सगळीकडे पसरतात. त्या प्रकाशधारांना आवृत्त कसं करायचं? जोपर्यंत बल्ब दिवा तो चालू आहे तोपर्यंत काही करता येत नाही. मग काय करायचं? काही नाही, दिवा बंद करावा लागतो. मग हे इंद्रियांच्या बाबतीत करायचं कसं? मग आता एका इंद्रियाचा केवळ दृष्टांतापुरता विचार करू आणि लक्षात घेऊ. नेत्र हे इंद्रिय आहे. नेत्र हे इंद्रिय त्या दृक वृत्तींद्वारे पाहणं या प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात. आत्ता तुम्ही मला पाहताय, हा व्हिडिओ म्हणा किंवा हे चित्र म्हणा, हलतं चित्र ते पाहताय, तर हे तुमचं पाहणं चालू आहे. आणि जोपर्यंत हे पाहणं चालू आहे तोपर्यंत नेत्रेंद्रियातून त्या वृत्ती बाहेर पडत आहेत. आणि तोच तर ज्ञानाचा प्रकार आहे, ज्ञानाची प्रक्रिया तीच आहे. तात्पर्य नेत्रेंद्रियातून त्या वृत्ती बाहेर पडतायत. त्या बाहेर पडल्यानंतर त्या कोणत्या विषयाकडे जात आहेत त्याचा विचार करा. आता ती नेत्रेंद्रियातून बाहेर पडलेली वृत्ती जर एखाद्या भोग्य विषयाचं ग्रहण करत असेल, सुखासाठी म्हणून, सुखाच्या अनुभवाच्या साठी म्हणून बाहेर जात असेल, तर ती बहिर्गामी बहिर्मुख वृत्ती आहे. पण तीच वृत्ती बाहेर जाऊन देखील आपल्या आत्मस्वरूपाचा विचार करत असेल तर बाहेर जाणारी ती वृत्ती देखील अंतर्मुख आहे. कारण वृत्तींना त्या विषयाच्या ठिकाणी जाऊन परत यावं लागतं, मग त्याचं ते ज्ञान अंतःकरणात व्हावं लागतं, हा सगळा विचार येतो. त्यामुळे आता थोडं पुढे जाऊया. नेत्रेंद्रियातून ती वृत्ती बाहेर पडली, त्या विषयाला त्या वृत्तीने आवृत्त केलं, ती वृत्ती पुन्हा आत गेली. आत गेल्यानंतर त्या विषयाचं प्रतिबिंब मनःपटलावरती अंतःकरणामध्ये उमटलं आणि त्याचं ज्ञान झालं. तो विषय काय आहे? तो विषय भोग्य असेल तर अंतःकरणामध्ये विकृती विकार निर्माण होतो. पण तोच विषय जर योग्य असेल, परमात्मा असेल, भगवंत असेल, तर तो विकार निर्माण होत नाही, मन त्या ठिकाणी अंतर्मुख होत असतं. तर हेच इंद्रियांना निग्रहित करणे. इंद्रियांचा निग्रह करायचा म्हणजे काय करायचं? काही नाही. काय आहे? श्रवणाच्या पुढा दारवंठा सदा उघडा, माऊलींनी म्हटलं. कान नेहमी उघडेच राहतात. आपण डोळ्याच्या पापड्या मिटल्या तरी आपल्याला बऱ्याच वस्तू दिसतात. त्यामुळे कान नाक डोळे सगळं बंद करून काय आपल्याला राहता येत नाही. काहीतरी काम केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. मग काय करा? त्या इंद्रियांना दिलेला जो विषय आहे तो भोग्य न ठेवता परमात्मा हा त्याचा विषय करा. आणि श्रवण मनन हा मुख्य विषय असू द्या. म्हणूनच बाह्येंद्रियाणाम तद्व्यतिरिक्त विषयेभ्यः श्रवणादि व्यतिरिक्त विषयेभ्यः निवर्तनम हे सांगितलं. वाचायचंय भगवंताचं चरित्र वाचा, ऐकायचंय भगवंतांची कथा ऐका, पाहायचंय भगवंतांचं रूप पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख.
कानांनी काय ऐका, त्या भगवंताचं नाम ऐका. नाथ महाराजांनी म्हटलं भंगामध्ये, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या हो सुख पहा विठोबाचे मुख. हे काय आहे? दमाचं लक्षण आहे. दम सांगितलंय. तर अशा प्रकारे त्या ज्या इंद्रियांच्या वृत्ती आहेत त्यांना आवृत्त करणं म्हणजे काय? त्यांना विषयांपासून परावृत्त करून आपल्या गोलकांच्या ठिकाणी स्थिर करणं म्हणजे केवळ इंद्रियांना बंद करून बसून राहणं नव्हे, तर ज्या वेळेला ती इंद्रिय कार्यरत आहेत त्यावेळेला त्यांना किंवा त्यांचा विषय हा केवळ भगवंत श्रवण मनन हेच करणे. मग आम्ही काय दिवसभरातली कामं करायचीच नाहीत का? करायची, पण ती मग ईश्वरार्पण बुद्धीने केली की दम सहज होतो. कर्मयोग जो सांगितला किंवा काम करत असताना भगवंताचं नाम घ्या, करतोय ते भगवंतासाठी करतोय, हे सगळे जे विचार सांगितले ते दमच सांगितले, बाकी दुसरं काही नाही. तर हा दम आहे. इंद्रियांचा निग्रह. इंद्रियांचा निग्रह म्हणजे इंद्रियांच्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा निग्रह म्हणजेच ज्ञानाची साधन असणाऱ्या, त्याचा संक्षेप करायचा झाला तर ज्ञानाची साधन असणाऱ्या श्रवण मननादिकांसाठी आवश्यक असणाऱ्या कान नाक डोळे ही ज्ञानेंद्रिय, कान नाक डोळे इत्यादी ज्ञानेंद्रिय, हात पाय इत्यादी कर्मेंद्रिय यांना आवृत्त केल्यानंतर त्या इंद्रियांना मननादी व्यतिरिक्त कोणताही विषय न देणं, त्या इंद्रियांचं ज्या अंतःकरण वृत्तीने त्यांच्या शब्दाधिक वृत्तींपासून परावर्तन होऊन, परावर्तन म्हणण्यापेक्षा त्या आवृत्त होऊन ज्या कारणाने अंतर्मुख होतात त्या वृत्तीला दम असं म्हणतात. मग ती स्वतः इंद्रियाचीच वृत्ती असू शकते किंवा अन्य कोणतीही वृत्ती असू शकते. त्यामुळे मनामध्ये आपण काय केलं तर मनामध्ये आपण आतल्या आत निग्रह केलाय, आतल्याला बाहेर जाऊ दिलं नाही, स्वतःहून बाहेर जाऊ दिलं नाही. आणि दमामध्ये आतून बाहेर गेलेल्याला बाहेरचं काही आत आणून दिलं नाही. शम आणि दम हे दोन्ही उपरतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. शम आणि दमाचा विचार करत असताना केवळ एक दृष्टांत सांगतो दोघांचा एकत्रित विचार करताना. तो असा आहे, जर आपल्याला खोलीमध्ये अंधार करायचा आहे, एखाद्या खोलीमध्ये आपल्याला अंधार करायचा असेल तर काय करावं लागतं? दार खिडक्या बंद करून घ्याव्या लागतात. एक म्हणजे बाहेरचा प्रकाश आत येत नाही, ह्याला दम म्हणतात. आणि खोलीमध्ये असलेला दिवा देखील बंद करावा लागतो, म्हणजे खोलीमध्ये स्वतः कोणता एक प्रकाशाचा स्रोत असत नाही, याला शम म्हणतात. एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही. मनाने विषयाचं चिंतन न करणं आणि इंद्रियांनी विषयाचा उपभोग न घेणं यालाच शम आणि दम असं अनुक्रमे म्हणतात. आणि जसा शम आणि दम हे परस्परावलंबी आहेत, कारण इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेतला तर त्याचे संस्कार मनावर होतात आणि मन त्याचं चिंतन करतं. मनाने चिंतन केलं की त्या इंद्रियांना त्या विषयाचा उपभोग घ्यावा असं वाटतं. परस्परावलंबी आहे. आणि ज्या वेळेला शम आणि दम हे उत्तम प्रकारे केले जातो, उत्तम प्रकारे होतो शम आणि दम दोन्ही, त्यावेळेला उपरती ही अधिक दृढ होत जाते. ती उपरती काय आहे ते पाहायचंय, पण पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.